हॅलो गाईज, तुमची इन्फोनिक अकॅडमी या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मागील दोन व्हिडिओमध्ये जे एक मंथची स्ट्रॅटजी, पी वाय क्यू ॲनालिस्ट आणि अध्ययन संक्रमण हा टॉपिक पूर्ण केला होता. तुम्ही जर ते पाहिलं नसेल तर नक्की पहा, तुमचे 2 मार्क्स कव्हर होतील. आज आपण वाढ व विकास हा टॉपिक समजून घेणार आहोत. यावर 2 ते 3 क्वेश्चन दरवर्षी असतात. पेपर 1 व 2 दोघींना यावर प्रश्न विचारले जातात. या व्हिडिओमध्ये पूर्ण टॉपिक आपण समजून घेणार आहोत. लेवलपासून ॲडव्हान्सपर्यंत, म्हणजे 0 लेवल असेल तरी तुम्हाला काही अडचण होणार नाही. तुम्हाला पूर्ण टॉपिक हा शिकवणार आहे. म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि इन्फोनिक अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मी अजून खूप सारे टॉपिक फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या टॉपिकला. आजचा टॉपिक आपला आहे बालकाचा वाढ व विकास. बालकाचा वाढ व विकास हा टॉपिक दरवर्षी त्याच्यावरती क्वेश्चन असतात की 2 किंवा 3 मार्कालाही येऊ शकतात किंवा नॉर्मली 1 मार्काला तर नक्की असतात. त्यातच सर्वात आधी आपण समजून घेऊया वाढ काय असतं. वाढ आणि विकास यामधील फरक काय असतो. वाढ ही शरीराने होते, म्हणजे जसं की उंची, वजन, आकार, आपलं शरीर वाढतं त्याला आपण वाढ म्हणतो. पण विकास काय असतो. विकास हा शरीरासोबत बुद्धी, गुण व सर्वांगीण बदल असतो. म्हणजे तुम्ही लहान असाल तेव्हा ते तुमचं बुद्धी तेवढी कमी असेल किंवा मग त्यानंतर एक्सपिरियन्सनुसार तुमची बुद्धी वाढते, त्यासोबत शरीर वाढतं. वाढ हा विकासचा एक भाग आहे. पण विकास हा वाढीसोबत गुण, बुद्धिमत्ता असं सर्व बदल जो होतो त्याला विकास म्हणतात. वाढ ही संख्यात्मक असते, म्हणजे ती मोजता येते. वाढीस मोजता येते. संख्यात्मक म्हणजे 175 सेंटीमीटर किंवा 170 सेंटीमीटर असं आपण संख्या दाखवू शकतो. विकास हा गुणात्मक असतो. विकासला आपण तसं मोजू शकतो का? नाही. विकास कसं काय मोजणार? विकास फक्त आपल्या मेंदूने जो आपण डेव्हलप झालेला असतो त्याला विकास म्हणतात. ते मेंदूसोबत आपलं शारीरिक, मानसिक आणि एन्व्हायरमेंटनुसार आपण जो बदल होतो त्याला गुणात्मक दिसतो. म्हणून विकास हा गुणात्मक असतो. वाढ मोजता येते आणि विकास मोजता येत नाही. आपण नॉर्मली समजूनच जाईल. त्यासोबत वाढीमध्ये अनुवंशाचा प्रभाव दिसतो. वाढ ही अनुवंशाने असतो, म्हणजे जे एखाद्याचे आईवडील हे कमी उंचीचे असतील तर तो मुलगा जास्त चान्सेस आहे की त्या मुलाची ही हाईट कमी असेल, किंवा एखादा जर आईवडीलचे बाल लवकर गेले असतील तर त्या मुलाच्याही बालांवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाढीमध्ये अनुवंशाचा प्रभाव दिसतो. तसंच विकासामध्ये अनुवंशाचा तर दिसतोच. परिसर म्हणजे एन्व्हायरमेंट, आपल्या आजूबाजूचा जे एरिया असतो त्याचाही आपल्या याच्यावरती विकासामध्ये परिणाम होतो. प्रशिक्षण म्हणजे आपण सराव करतो, गणिताचा अभ्यास करणे किंवा काही त्याच्यामुळे आपल्याला तर्कशक्तीचा विकास होतो. तशाप्रमाणे विकासामध्ये अनुवंशासोबत परिसर, प्रशिक्षण, सराव यांचाही प्रभाव असतो. त्यासोबत आता पुढचा टॉपिक आपण वाचणार आहोत. वाढीवर परिणाम करणारे घटक कोणते. तर अन्न म्हणजे आपण जे खातो त्याच्यामुळेही वाढ होते. आपण योग्य अन्न खाल्लं तर योग्य प्रमाणे आपली वाढ होईल. व्यायाम म्हणजे दररोज आपण व्यायाम करतो त्याच्याने आपलं शरीर मजबूत होतं किंवा आपली उंची वाढते. अनुवंश म्हणजे आपण आता वाचलंच की अनुवंश आईवडिलांकडून आपले गुण हे ट्रान्सफर होत असतात. अंतःस्राव आणि लिंग म्हणजे आपलं जेंडर मेल आहे की फिमेल आहे त्याच्यानुसार तुमचं वाढ होते. म्हणजे मेलची जास्त होते, फिमेलची त्या स्वरूपात कमी होत असते. त्यांचं बॉडी टाईप हे कमी असतो. त्यासोबत हरलॉक या शास्त्रज्ञाने विकासाचे तत्व स्वरूप मांडले आहेत. विकास सतत चालणारी प्रक्रिया आहे. विकास ही सतत चालते. जीवनपर्यंत विकास चालत असतो. आपण दर दिवशी काही ना काही विशिष्ट गोष्ट शिकत असतो आणि विकास क्रमबद्ध असतो. क्रमबद्ध म्हणजे एक विकास झाला त्याचा पुढची पायरी आपण नंतर होते. असं नाही होणार की आपण डायरेक्ट लास्ट स्टेजला पोहोचू आणि मग त्यानंतर पहिलं स्टेज आपण शिकणार आहोत. त्याच्यासोबत विकासाचा वेग सर्वांमध्ये सारखा नसतो. आता कधी एकाला गणित सोपा जातो म्हणून तो लवकर अभ्यास करून ते फॉर्म्युले पाठ करून गणित सोडवू शकतो. पण जर एखाद्याला तो गणित म्हणजे कठीण जात असेल तर त्याला टाईम लागतो. ते विकास व्हायला टाईम लागतो. तसं विकास सामान्य ते विशेष दिशेनं होतं. म्हणजे एखादं सामान्यकडून ते विशेष भागाकडे विकास हा होत असतो. तसेच वाढीची दिशा स्पष्ट करणारी बालविकासाची तत्त्वे कोणती. हे मस्तकानुवर्ती क्रम आणि अक्षानुवर्ती क्रम. मस्तकानुवर्ती म्हणजे काय, डोक्यापासून पायाच्या दिशेने विकास होतो आणि अक्षानुवर्तीमध्ये शरीराच्या मध्यभागापासून बाह्य भागाकडे होतो. तसंच जन्मानंतर बाळ डोक्याची हालचाल करते मग धडाची. तसंच जन्मानंतर बाळ हाताची हालचाल आधी करते मग बोटांची. याला अक्षानुवर्ती क्रम म्हणतात. हे डिफरन्स आठवून ठेवावं लागेल तुम्हाला. या मोठ्या हालचालींच्या आधी होतो मस्तकानुवर्ती आणि म्हणजे याच्यात मोठ्या हालचाली पहिले होतात.
आणि सूक्ष्म हालचाली नंतर होतात अक्षांवरती क्रममध्ये. तसंच विकासाची अवस्था या 2 प्रकारच्या आहेत, जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था. यावरही एक क्वेश्चन येऊ शकतो. जन्मपूर्व अवस्था म्हणजे काय? जन्मपूर्व अवस्थामध्येही 4 भाग पडतात. जन्मावस्था म्हणजे जन्म ते 2 आठवडे. जेव्हा बालकाचं जे गर्भधारण करतं तेव्हा 0 ते 2 आठवड्यापर्यंत जे असतं त्याला जननावस्था म्हणतात. त्यानंतर गर्भावस्था म्हणजे 2 ते 10 आठवडे पोटात, त्याला गर्भावस्था. भ्रूणावस्था 10 आठवड्याहून जन्मापर्यंत, त्याला भ्रूणावस्था म्हणतात. आणि अर्भकावस्था म्हणजे जन्मानंतर 1 महिना, जन्म झाल्यानंतर 1 महिन्यापर्यंत अर्भकावस्था असते. तर जन्मोत्तर म्हणजे जन्म झाल्यानंतर कोणत्या अवस्था असतात? 0 ते 5 शिशुअवस्था, म्हणजे जन्मापासून 5 वर्षापर्यंत शिशुअवस्था. त्यानंतर किशोर वयात जातो, त्याला 6 ते 12 वर्ष असतात. त्यानंतर कुमारावस्था म्हणजे आपण जे 13 ते 19 वर्षाचे मुलं असतात ते कुमारावस्थामध्ये जात असतात. त्यासोबत तारुण्य म्हणजे 20 ते 40 वर्ष, जे की आपण सर्व आहोत. आणि प्रौढावस्था म्हणजे जे 40च्या नंतरचे असतात ते 40 ते 60 या दरम्यानच्या स्थितीला प्रौढावस्था म्हणतात. आणि वृद्ध म्हणजे 60 ते नंतर मृत्यूपर्यंत वृद्धावस्था असतात. अशा प्रकारे आपण बालकांचा वाढ व विकास हा टॉपिक शिकलेलो आहे. यावरती आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चनही विचारले गेलेले आहेत, तेही आपण पाहणार आहोत. तर हा आहे 2024चा पेपर. याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की वाढ व विकास या टॉपिकवरती एक क्वेश्चन विचारला गेला आहे. याच्यामध्ये सर्वात आधी आहे, बालकाची वाढीसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? वाढ ही शारीरिक बाबींशी संबंधित आहे. वाढ ही शरीराने होते, हे बरोबर आहे. हे इथं अयोग्य विचारलं आहे, योग्य नाही, अयोग्य. त्यासोबत वाढ ही गुणात्मक वाढ आहे आणि वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते, हे बरोबर आहे. वाढ एक वय म्हणजे आपण 20 वयापर्यंतच आपली वाढ होते किंवा 21 वयापर्यंत, त्यानंतर आपली वाढ ही स्टेबल असते. त्यानंतर वाढीतील समतोलपणाची अपेक्षा गृहीत धरली जात नाही. वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षा गृहीत धरली जात नाही. याच्यामध्ये फक्त हे आपलं इथं आपण पाहिलं तर विकास हा गुणात्मक असतो, वाढ ही संख्यात्मक असते. मग इथं दिलेलं आहे वाढ ही गुणात्मक बाब आहे, म्हणून हे चुकीचं उत्तर आहे. त्याच्यामुळे हे उत्तर 2 येईल, कारण वाढ ही संख्यात्मक असते, गुणात्मक नसते. आणि त्यासोबत एक कौमार्यावस्थावरती क्वेश्चन आलेला आहे, जे की आपण पाहिलं 13 ते 19 इथं पाहिलं आपण. बघा, कौमार्यावस्था केव्हा असते? 13 ते 19 वर्ष. याच्यात काय होतं हे याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.